हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण करणार आहे छान असा गाजराचा हलवा। तर इथे गाजर किसून घेतलेला आहे, तूप आहे, विलायची आहे, दूध आहे आणि साखर आहे। आणि इथे मी छान अशी कढई ठेवून घेतलेली आहे। तर बघा, कढईमध्ये मी तूप टाकून घेते 3 ते 4 चम्मच। आणि इथे मी दाखवायचं विसरले, ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते। तर इथे बघा, ड्रायफ्रूट्सला छान अशी मी रोस्ट करून घेते। जोपर्यंत त्याचा स्मेल येत नाही किंवा थोडेसे ब्राऊन कलरचे होत नाही तोपर्यंत याला फिरवत राहायचं आहे। आणि मग नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघा फ्रेंड्स, असे थोडेसे ब्राऊन कलरचे होऊ द्यायचं आहे आणि मग काढायचं आहे। तर आता याच तुपामध्ये मी विलायची टाकून घेते। हवं तर तुम्ही विलायची पावडरसुद्धा टाकू शकता। तर मी इथे विलायची कूट केलेली टाकून घेतलेली आहे। 6 ते 7 विलायची घेतलेली आहे। आणि जो गाजराचा किस आहे ना, तो याच्यामध्ये टाकून घेत आहे। तर बघा, याच्यामध्ये गाजराचा किस टाकून घेतला आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। तर मी सांगते तुम्हाला, गाजराला छान धुवून घेतली आणि गाजराच्या वरचं जे छोटे छोटे केसा टाईप असते ते काढून घेतलेले आहे किसनीने। आणि गाजराच्या वरचे जे कवर असते ना, ते सुद्धा तुम्ही काढू शकता, पण मी इथे काढलेले नाही आहे। डीप व्हिडिओ म्हणजे गाजर कापण्यापासूनचा व्हिडिओ मी याच्या आधीसुद्धा अपलोड केलेला आहे। म्हणजे तो हलवा मी गुळामध्ये केलेला आहे आणि हा हलवा साखरेमधला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घेसाल, छान असा तो व्हिडिओ आहे, तुम्हाला समजून जाईल। तर इथे मी हा व्हिडिओ शॉर्टकट करत आहे। याला थोडंसं वाफाळून घ्यायचं आहे, म्हणजे ते गाजराला तुपाची छान स्मेल लागते आणि गाजराचा स्मेलसुद्धा भारी येते। तर बघा फ्रेंड्स, इथे मी घेतलेला आहे अंजीर, 6 ते 7 अंजीर घेतलेला आहे। त्याला म्हणजे कापून घेतलेला आहे, 2 तुकडे तुकडे केलेले आहे। अंजीर टाकून घेतलेले आहे आणि साखर टाकत आहे वरतून। तर बघा, इथे अंजीर ऑप्शनल आहे, पण अंजीर टाकून बघा एकदम भारी असा हा हलवा होते। तर याला छान फिरवून घ्यायचा आहे। तर तुम्हाला गाजराचा कलर व्यवस्थित दिसत नसेल तर तो कलर एकदम शेवटवरी बघा, खूप भारी कलर दिसणार आहे। या गाजराचा कलर, फूड कलर वगैरे काहीही टाकायची गरज नाही, फक्त याला तुम्ही शेवटवरी बघा। दूध टाकून घेतलेले आहे 1 वाटी आणि याला सुद्धा आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे। नंतर याच्यावरती प्लेट झाकून घ्यायची आहे, गॅस मिडियम ठेवायचा आहे, अधेमध्ये चेक करायचं आहे। तर आता आपण 9 ते 10 मिनिटे झाल्यानंतर बघूया। तर बघा, गाजराचा हलवा कसा म्हणजे सॉफ्ट झालेला आहे एकदम असा। आणि परत फिरवून घ्यायचं आहे। जे अंजीर असते ना, ते सुद्धा सॉफ्ट होऊन राहते, पण म्हणजे चम्मचच्या सहाय्याने असं दाबू शकता, स्मॅश करू शकता। तर याला मी परत फिरवून घेतलेले आहे आणि असंच अधेमध्ये फिरवून घेत राहायचं आहे। तर याला कमीत कमी 25 ते 30 मिनिटे लागलेले आहे हलवा व्हायला। 30 ते 35 मिनिटे म्हटलं तरी चालेल, कारण की हलवा आपण जेवढा छान असा शिजू देईल ना, हलव्याची टेस्ट तेवढीच भारी येते। तर बघा, आणखी छान असा टेस्टी हलवा होण्यासाठी वरतून मी परत 2 चम्मच तूप ॲड करून घेते। तर बघा, आणि याला परत जे आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट केले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही 1 ते 2 केसरसुद्धा टाकू शकता, भारी टेस्ट येते। तर इथे मी फिरवून घेते फ्रेंड्स। एवढा जबरदस्त हलवा झाला होता ना, अगदीच झाल्यास म्हणजे संपून पण गेला होता। कोणी 8 दिवस ठेवतात आणि हलवा 8 दिवस टिकते आरामशीर, पण 8 दिवस टिकायला पाहिजे तरच ते राहते। तर हलवा मी सांगते 20 ते 25 मिनिटामध्ये खतम होऊन गेला हा हलवा। तर तुम्ही या पद्धतीने हलवा करून बघा। आता ही गॅस कमी करून याला शिजू द्यायचं आहे। परत याच्यावरती प्लेट झाकून घ्यायची आहे आपल्याला। परत कमी गॅसवरतीच याला शिजू द्यायचं आहे छान 9 ते 10 मिनिटे। अधेमध्ये चेक करत राहायचं आहे, म्हणजे बुडाला वगैरे लागला का बघायचं आहे। तर इथे बघा, आपला हा हलवा रेडी झालेला आहे। आणि फ्रेंड्स,
स्मेल एवढा भारी येत होता ना, तर तुम्हाला दिसत असेल कलर पण किती छान आलेला आहे। तर अगदीच कोणी पाहुणे किंवा काही छोटं मोठं फंक्शन असेल ना, तर तुम्ही हा असा हलवा करू शकतो। तर तुम्ही ह्याचं टेक्स्चर बघू शकता किती भारी आलेला आहे आणि तुम्ही ह्याचं टेक्स्चर बघून अंदाजा लावू शकता की हलवा कसा झाला असेल। अगदी भारी झाला होता फ्रेंड्स। तर मी आता व्हॉइस ओव्हर करते ना, तर मला हा हलवा बघून ना परत हलवा करायची इच्छा झालेली आहे आणि मी परत हा हलवा नक्कीच करणार आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि आवडला असेल हा व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका। तर मी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे बघा, खूपच भारी झाला होता फ्रेंड्स। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने हा हलवा ट्राय करून बघा। ट्राय केल्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, याचा एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करा। आणि फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती रेसिपीसुद्धा मी खूप छान हेल्दी अशा अपलोड करत असते। तर तुम्ही एकदा माझं चॅनल नक्की चेक करा आणि चेक केल्यानंतर सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरच्या रेसिपी ट्रायसुद्धा करून बघा, तुम्हाला आवडेल अशी आशा करते। आणि खूप कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये मी माझ्या रेसिपीज करत असते आणि हेल्दीसुद्धा असतात। ज्यांना वजन कमी करायचं असते त्यांच्यासाठी सुद्धा मी अपलोड केलेल्या आहे। तर बघा इथे ना आपला हलवा किती भारी दिसत आहे फ्रेंड्स। मला ना हा हलवा बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, हा हलवा तुम्हाला आवडेल। आणि तर भेटूया फ्रेंड्स परत। मी ह्याच्यावरती ना तूप टाकून घेतलेला आहे आणि हा हलवा मी वाटीमध्ये खायला घेतलेला आहे। तर तुपाने खूप भारी टेस्ट येते फ्रेंड्स। तर तूप हे छान गावरानी आणि खूप चांगलं असलं पाहिजे, कारण की कोणतं तूप खूप खराब असते त्याच्यामुळे पण टेस्ट बिघडून जाते। म्हणून एकदा तूप तुम्ही घ्यायला गेला तर चेक करा आणि घरी लोणी घेऊन कराल तर काही विषयच येत नाही। तर बघा हलवा किती छान झालेला आहे, तुम्हाला मी जवळ घेऊन दाखवते। तर चला मग आता परत आपण भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी छान माझ्या रेसिपी ट्राय करून बघा आणि छान खा आणि छान मस्त स्वस्थ राहा आणि भेटूया परत। बाय।